हॅलो मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल खानदेशी पुणेकर. आणि या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या ब्लॉगमध्ये खूप एक्साइटिंग गोष्ट होणार आहे मित्रांनो. मी एक नवीन माझी क्रिकेटची बॅट ऑर्डर केली आहे आणि ती आज आपल्याला रिसीव झाली. आणि ती बॅट आली कुठून आहे माहिती आहे? आपल्या खानदेशातून 77 स्पोर्ट्स इथून आपण परचेस केली ती. तर ती आज होम डिलेव्हरी आपल्याला वाकडमध्ये पुण्यात आपल्याला आज मिळालेली आहे. तर तिचं अनबॉक्सिंग करणार आहे आणि भरपूर सारे एक्साइटिंग गोष्ट आहे ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर स्टे ट्यून, हा ब्लॉग पूर्ण बघा, हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. हे आता हे सगळे सामान आहे ना मित्रांनो, असे थोडं पुढे पुढे सरकावं लागतात बिकॉज आता रिदासची रेंज पोचली तिथपर्यंत. तर हे ब्रश, हँडवॉश हे असं त्याच्या रेंजपासून लांब ठेवावं लागतं. तो 77 स्पोर्ट्स आपला खानदेशी ब्रँड आहे मित्रांनो. आणि हा पूर्ण महाराष्ट्रात काय आपल्याला पूर्ण देशामध्ये स्प्रेड आउट झालेला आहे. खूप त्याची मागणी आहे. सो तुम्हाला याची अनबॉक्सिंग दाखवतो. हा काय आहे? बॅट आहे. तुला कसं काय माहिती? हा तर बॉक्स आहे. तुला कसं काय माहिती बॅट आहे? हां हुशार. बॅट आहे, ठीक आहे, आपण काढू. हां हिला, हां ह्याच्यातून बॅट काढू आपण. चलो लेट्स गो, याची अनबॉक्सिंग करूया मित्रांनो आपण. प्लेयर एडिशन, डुअल टोन. हे बघा मित्रांनो, हाईटचा किती फरक पडला होता. ही हाईट आहे कारण की इतकी यूज झाली ती 3-4 वर्षात. त्यामुळे तिची हाईट पूर्ण कमी होऊन गेली. म्हणून नवीन बॅट घ्यावी लागली कारण की आपण या बॅटीच्या खालून बॉल जाऊन बोल्ड होतो तो मित्र. बॅट झाला. कोण एवढं इंटेन्सिटीनं कोणत्याच खेळण्याशी खेळत नाही तो. आता त्याचे एवढे खेळणं इथं, पण कधीच तो असा एवढ्या इंटेन्सिटीने खेळत नाही. फक्त बॅट असली की फुल ताकद इंटेन्सिटी वाढून जाते त्याची. काय रिदांश, काय ते बॅट? तुला काय आवडतं? बॅटिंग आवडते. बॅट्समॅन आहे तू. आणि बॉलिंग नाही करत? बॉलिंग नाही आवडत तुला? का नाही आवडत? तुला आता बॉल पण घेऊन द्यावं लागेल, मग तू बॉलिंग करशील. आहे ना? सध्या बॅट्समनच आहे आमचा रिदांश. बॉलिंग त्याला शिकवावं लागणार आहे. A few hours later. हे बघा मित्रांनो, रात्रीचे 12 वाजले आणि आमच्या रिदांशला क्रिकेट खेळायचं आहे. हां बोल, काय पाहिजे तुला? हां मग ही काय बॅट आहे? खेळ ना तू बॅटने त्या. असं काय करायचंय तुला? काय कप जिंकायचं आहे? काय आहे? कपचुलय? कोणता कप खेळलाय? A few moments later. घे बॅट घे. काय ती बॅट दे बाबा. पप्पा आम्हाला ही बॅट हवी. हा मोठी बॅट हवी. घे. गाय कर पेडवर आण बॅट. या इथं बॅट बी आहे, ही पण आहे. तू इकडं बॅट बाजूला. शेजारी. हां गाय चला घ्या. हे घे. बॅटला ही पण. इकडे, ही इथे. तू इथं गाय कर. हे बघ उष्टी. ते रिदांशी आणि याची हे टाक. ही उष्टी द्या ही. हां बॅट तू इथं गाय कर. बॅट हां बॅट इथं गाय आणि कर. रिदांश रिदांश तू इथं गाय कर. बॅटच्या बाजूला. रिदांश हां अच्छा. आणि हे घ्या. हे घ्या. बॅट झोपा. बॅट गाय करा. आम्ही बॅटला गाय ठेवतो. बॅट गाय कर. रिदांश तू गाय नाही करत? गाय नाही इथं कर. रिदांश इथं गाय कर. बॅट ठेव आणि इकडे बॅट. बॅट गाय रिदांश गाय.
हे बघा हे असं काचेची टेस्टिंग करतोय रिदांश. सो त्यामुळे इथे लवकरात लवकर आपल्याला ग्रिल बसवायची आहे. जसं समोरच्या काकांकडे जसं ग्रिल आहे तसं आता आपल्याला इथं लवकरात लवकर ग्रिल बसवा लागणार आहे. झालं का टेस्टिंग? तर ही शेवटचा हा गुढीपाडवा असेल. पुढच्या गुढीपाडव्याला इथं ग्रिल असणार आहे. तर आम्ही जातो ना दत्त मंदिर रोडला गुढीपाडव्याची खरेदी करायची आपल्याला. सो मित्रांनो, आपलं काम झालेलं आहे दत्त मंदिर रोडवरचं. गुढीपाडव्यासाठी लागणारे सगळे साधन सामग्री आपण याच्यात सगळं घेऊन टाकलेलं आहे. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. गुढीपाडव्याच्या म्हणजे नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि गुढी आपल्या घरी उभारली गेलेली आहे. सो आता गुढीचं पूजन आम्ही करतोय. रिदांश आमचा रेडी आहे. रेडी रिदांश? ऑल सेट? नाही. ऑल सेट. चलो सेट झालं सगळं. आता आम्ही गुढीचं पूजन करणार आहे. हॅलो मित्रांनो, सो नवीन वर्ष सुरू होतं आहे आपलं मराठी कॅलेंडरचं. आणि खूप भारी वाटतं की नवीन वर्ष आपलं मराठी कॅलेंडरचं सुरू होतं आहे. आणि त्याचा एक पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून किंवा गोडधोड स्वयंपाक करून देवाची पूजा करून आपण दिवा लावून आपण आपलं नवीन वर्ष सुरुवात करतो. सो एक चांगला फिलिंग येतो. तेच जर आपण इंग्रजी कॅलेंडर जर फॉलो केलं 31 डिसेंबरला पार्टी आणि ते त्याच्यामध्ये एक फिलिंग नाही आहे. जस्ट बिकॉज ऑफ ते आपलं नाही आहे. आपलं कल्चर आहे मराठी कॅलेंडर जे चैत्र महिना आपला सुरू होतो. तिथं आपल्याला याच्यावरून असं सांगायचं मित्रांनो की खरंच जे आपली परंपरा आहे तिथं आपल्याला कधीच दंगामस्ती किंवा काही दिसणार नाही. तिथे एक प्रॉपर आपलं कल्चरल इव्हेंट असतो. तिथे गोडधोड घरात दिवे लावणे हे वगैरे हे आपलं परंपरा जी चालत आली त्याच्याने खूप चांगलं फिलिंग येतं. 31 डिसेंबरला तसं फिलिंग नसतं की तसं फीलच नाही होत की एक नवीन वर्ष सुरू होतं आहे. जस्ट ते इंग्रजी कॅलेंडर सगळे आपण फॉलो करतो. त्यामुळे असा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं ते नक्की तुम्ही सांगा. From Swami Vivekananda. Har tabus krak oikinim bomla. काय म्हणायचं तुला नेमकं? Sachin Tendulkar to Virat Kohli.